अशा प्रकारे घर्षण अजिबात करू नये। अँटी क्लॉकवाईजच घेऊ किंवा उलट दिशेने घेऊ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञान या मराठी वाहिनीवर। सोयाबीनची पेरणी खूप वेगात सुरू आहे, तर पेरणी करण्याआधी बीज प्रक्रिया करणे हे नक्की फायदेशीर ठरू शकते। तर बीज प्रक्रिया करण्यासाठी मार्केटमध्ये काही रासायनिक बीज उपचारक उपलब्ध आहेत, त्याची माहिती आपण आज बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा, कारण एक डेमो म्हणून आम्ही एका बॅगला बीज प्रक्रियासुद्धा केलेली आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बीज प्रक्रिया ही दोन प्रकारची असते, एक तर रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी जैविक बीज प्रक्रिया। जैविक बीज प्रक्रिया म्हणजेच रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा अशा तऱ्हेचे बॅक्टेरिया जे असतात, हे जीवाणूजन्य बॅक्टेरिया यांची बीज प्रक्रिया केली तर ते मुळांची गाठी बनून शेवटपर्यंत पिकासोबत असतात आणि ते आपल्या पिकांना युरिया म्हणजेच नत्र, पीएसबी, सुपरफॉस्फेट तसेच ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशकाचे कार्यसुद्धा करत असते। तर मित्रांनो, आपण आज रासायनिक बीज प्रक्रियेचे जे बीजोपचारक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, प्रचलित आहेत, त्याची माहिती बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर सर्वात प्रथम आपल्याला माहीतच आहे BASF कंपनीचे झेलोरा। तर BASF कंपनीचे झेलोरा जे आहे हे थोडे तीव्र विषारी गटामध्ये मोडते आणि याच्यामध्ये दोन घटक आहेत। तर दोन घटक कोणते आहेत तर ते बघूया आपण। तर मित्रांनो, यामध्ये थायपोनेट मिथाईल 450 ग्रॅम, पायरोक्लोस्टोबिन 50 ग्रॅम असे कॉम्बिनेशन असलेले दोन घटक आहेत आणि यामुळे हे बीजोपचारक गेल्या 10 वर्षापासून लोकांचे खूप पसंतीचे बीजोपचारक बनलेले आहे। आणि याचे जे प्रमाण आहे तर 1 किलो बियाणाला 4 मिली असं याचं प्रमाण आहे मित्रांनो। तसेच UPL कंपनीचे इलेक्ट्रॉनसुद्धा खूप चांगले बीजोपचारक आहे, गेल्या 3 वर्षापासून हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दोन घटकांचे कॉम्बिनेशन आहे। तर याच्यामध्ये एझोक्सिस्ट्रॉबिन 2.5% आणि थायपोनेट मिथाईल 11.25% असे याचे प्रमाण आहे। आणि याच्यावर मित्रांनो निळा पतंग आहे, म्हणजे हे थोडं शिथिल आणि कमी विषारी गटातलं औषध आहे। तर अशा प्रकारे UPLचं इलेक्ट्रॉनसुद्धा चांगलं असं बीजोपचारक आहे। बायर कंपनीच्या एव्हरजेलमध्ये मित्रांनो दोन घटक आहेत, त्यापैकी दोन घटाचे कॉम्बिनेशन अशा प्रकारे आहे, पेनफ्लुपेन 13.28 आणि ट्रायफ्लोक्सिट्रोबिन हे 13.28 असे यांचे प्रमाण आहे आणि हे निळा पतंग असल्यामुळे मध्यम विषारी गटात मोडते। तर याचे प्रमाण मित्रांनो 1 किलो बियाणाला 1 ग्रॅम असे याचे प्रमाण आहे। बायर कंपनी ही खूप नामांकित कंपनी आहे मित्रांनो। सिजेंटा कंपनीचे व्हायब्रेन्स इंटिग्रल हे एक नवीन बीजोपचारक आलेले आहे यंदा। तर याआधी या कंपनीचे क्रूझर या नावाने एक थायमेक्टोझाम 30 एफएस असलेले कंटेंट मार्केटला उपलब्ध होते, ते आतासुद्धा आहे। आणि व्हायब्रेन्स इंटिग्रलमध्ये 3 कंटेंट आहेत, सिडेक्सन 12.61%, एझोक्सिस्ट्रोबिन 3.15% आणि थायमेक्टोझाम 22.6% अशा प्रकारे याचे प्रमाण आहे मित्रांनो। आणि हे याच्यावर निळा पतंग आहे, हे सुद्धा कमी विषारी गटामधलं औषध आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते 1 किलो बियाणाला 1 ग्रॅम या प्रकारे लावायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये फक्त BASFचाच हिरवा रंग असतो, बाकी औषधींचे जे आहे ते लाल रंगामध्ये औषध असते आणि बियाणाचा कलर जो आहे तो लाल येत असतो। तसेच मित्रांनो, सिंगल म्हणजेच स्वतंत्र एकच घटक असणारे थायमेक्टोझाम 30 एफएस, जसे सिजेंटाचे क्रूझर आपण आता बघितले होते, सांगितले होते तुम्हाला, त्याच प्रकारे थायमेक्टोझाम 30 एफएस हे सितारा एफएस या नावाने सुद्धा येते। क्रॉपट्रेस्ट कंपनीचं हे प्रोडक्ट आहे। तर अशा प्रकारे रासायनिक बीज प्रक्रिया या औषधीच्या माध्यमाने आपण करू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण आता एका बॅगला बीज प्रक्रिया करणार आहोत आणि बीज प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि बीजांना कसे हाताळायचे आहे, तसेच घर्षण जास्त न होऊ देणे ही काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे। तर अलगद अशा हलक्या हाताने हे बीज प्रक्रिया केली जाते। तर आपण याबद्दल थोडीशी माहिती बघूया। तर चला बीज प्रक्रियेला सुरुवात करूया मित्रांनो। बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण सोयाबीनची बॅग फोडलेली आहे आणि आपण पाहू शकता ही एशियनची कृषी गोल्डची बॅग आहे। बॅग फोडल्यानंतर याच्यामध्ये एक याची मार्गदर्शक पत्रिका निघालेली आहे आणि
याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते. सोयाबीनचं नियोजन कशा प्रकारे करायचं, फवारणीपासून तर सर्वच माहिती असते याच्यात, पण आपण याच्याकडे सहसा लक्ष देत नाही. तर ही खूप महत्त्वाची माहिती असते मित्रांनो. तर याच्यात फवारण्या किंवा याला सूट होणारे खताचे डोस किंवा याची जी मशागत आहे त्याबद्दलची माहिती याच्यात दिलेली असते. त्याचबरोबर या सोयाबीनमध्ये ही एक थायरमची पावडरसुद्धा निघते. जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची नसेल तर आपण हे थायरम लावून सुद्धा याला पेरणी करू शकतो, पण याला सुद्धा लोक वापरत नाही, हे बाजूला टाकून देतात. तर हे सुद्धा खूप महत्त्वाची औषधी आहे, ज्याच्यामुळे कीड, बुरशी किंवा ते सडण्या कुजण्यापासून वाचू शकते. तर आपण आता याला बीज प्रक्रिया करत आहोत. तर पाहूया बीज प्रक्रिया कशा प्रकारे करायची. तर मित्रांनो, आपण बीज प्रक्रियेसाठी सर्वात स्वस्त आणि कमी दराचे म्हणजे सितारा FS याच्यामध्ये बघा, आपण पाहू शकता याच्यामध्ये थायमेक्सोझाम 30 FS हा कंटेन आहे, जो सिजेंटाच्या क्रुझरमध्ये सुद्धा येतो. तर सिजेंटा हा मोठा ब्रँड असल्याने ते महाग पडू शकते, पण आपलं जे हे क्रॉपक्रिस्ट कंपनीचं जे औषध आहे ते थोडं कमी दरात येते. तर आपण हे बीज प्रक्रिया कशी करायची आहे याबद्दल थोडीशी माहिती बघूया. सर्वात आधी आपण सोयाबीन बॅगमधून बाहेर काढले. आता याला थोडं पसरवून घेऊ. तर मित्रांनो, याचं जे प्रति किलो बियाणाला प्रमाण आहे ते 1 किलोला 4 मिली ते 5 मिली असं प्रमाण आहे. तर औषध एकदम घट्ट होऊ नये याकरता आपण आधीच याच्यात थोडं पाणी मिसळून घेऊ. अंदाजे थोडं पाणी मिसळल्यानंतर याला एकदा झाकण लावून त्या बॉटलला हलवून घेऊ. सर्व औषधी सारख्या प्रमाणे मिसळल्यानंतर आपल्या अर्ध्या बॉटलमध्ये जवळपास 15 ते 20 किलो सोयाबीन झालं पाहिजे. या हिशोबाने आपल्याला चालायचं आहे. आणि हँड ग्लव्ज नक्की वापरा, कारण नखांमध्ये हे औषध जात असते आणि त्यामुळे विषबाधा किंवा कोणते दुष्परिणाम होण्याचे चान्सेस असतात. तर अशा प्रकारे हे औषध हलक्या हाताने बिलकुल थोडं शिंपडून घ्या. आणि त्यानंतर या बियाणाला अशा प्रकारे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपल्याला मिसळायचं आहे. आणि परत याला अशा प्रकारे घर्षण अजिबात करू नये. अशा प्रकारे घर्षण जर केले तर ती बीज प्रक्रिया चुकीची ठरू शकते आणि त्यामुळे वाफी सुद्धा कमी होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण हाताने याला अशा प्रकारे मिसळू शकतो. खालीवर केले तर चालेल. आणि हे अँटी क्लॉकवाईजच घेऊ किंवा उलट दिशेने घेऊ. एकदा उलट दिशेने घेतलं तर उलट दिशेनेच, आणि सरळ दिशेने जर घेतलं तर सरळ दिशेनेच. तर अशा प्रकारे ही बीज प्रक्रिया करायची असते. पूर्ण रंग व्यवस्थित येईपर्यंत आपल्याला हे औषध लावायचं असते. पुष्कळ जणांना याबद्दल चुकीची माहिती मिळालेली असते, त्यामुळे ते असं वगैरे घर्षण करतात. तर त्यामुळे आपल्या सोयाबीनचे नुकसान होऊ शकते. ही रासायनिक बीज प्रक्रिया आहे आणि याबद्दल आपण ऑर्गॅनिक बीज प्रक्रियेचं सुद्धा समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. औषधी लावून झाल्यावर 5 मिनिटांसाठी याला थोडं पसरून ठेवणे योग्य राहते, कारण ते औषध थोडे सुकले पण पाहिजे. त्यामुळे बियाणे हे वाढून जाईल व सगळं औषध बरोबर त्याला सुकून जाईल. तर अशा प्रकारे ही बीज प्रक्रिया करायची असते मित्रांनो. तर भेटूया एका अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद आणि धन्यवाद.